युतीबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा भाजपसोबत सुरू नसल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। तसंच युतीसाठी कोणत्याही शिवसेनेच्या खासदारांना उद्धव ठाकरेंवर दबाव आणला नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तसंच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाकरता 100 कोटी रुपये राज्य सरकारनं दिले, ती मेहरबानी केली नसल्याचं राऊत म्हणतात। युती ही खूप मजबूत आहे, कितीही तडे गेले तरी ही युती होणारच, असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेलं आहे। तसंच युती संदर्भातला प्रस्ताव नको असेल तर छापून आणा, असा टोला देखील संजय राऊत यांना चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय। लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचं मोल नष्ट होतात। ठाकरे चित्रपटाच्या स्क्रीनिंग नंतर संजय राऊतांचं हे ट्विट आहे आणि ट्विटच्या माध्यमातून राऊतांनी दिग्दर्शक अभिजित पानसेंवर निशाणा साधलाय। ठाकरे चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान मनसे नेते आणि दिग्दर्शक अभिजित पानसेन यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले। ठाण्यातील वंदना चित्रपटगृहात लावण्यात आलेल्या ठाकरे चित्रपटाच्या पोस्टरवरील संजय राऊत यांचं नाव मनसे कार्यकर्त्यांनी खोडून टाकलंय। ठाकरे चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंग वेळी अभिजित पानसे यांच्या कुटुंबियांना जागा न मिळाल्यानं मानपमान नाट्य रंगलं। या अपमानाचा बदला घेण्याकरता मनसेचे पदाधिकारी महेश कदम यांनी सिनेमागृहातील सर्व तिकीट विकत घेतलेले आहेत। उद्या 12:30ला होणाऱ्या पहिल्या शो करता अभिजित पानसे यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित राहणार असल्याची माहिती महेश कदम यांनी दिली आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही भाजपकडे जागा मागितल्या असल्याचं वक्तव्य शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केलं। या संदर्भात सकारात्मक चर्चा सुरू झाली असून गतवेळीसारखी अडचण येणार नसल्याचं मेटे म्हणतात। स्मारकाला विरोध करणारे शिवाजी महाराजांविरोधी असल्याचं देखील मेटे म्हणाले। तर शिवाजी महाराजांच्या विरोधातील लोक शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात गेलेत, मात्र आम्ही आमची बाजू योग्य पद्धतीनं कोर्टात मांडणार असल्याचं सुद्धा मेटे म्हणतात। बाळासाहेब ठाकरे स्मारकाविरोधात याचिका दाखल झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीस उच्च न्यायालयानं नोटीस पाठवली आहे। 12 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे राज्य सरकारला आदेश आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा सुरुवातीचा खर्च हा 425 कोटी रुपये होता, मात्र या खर्चात सतत वाढ होत आलेली आहे। डॉक्टर आंबेडकर स्मारकाच्या या वाढत जाणाऱ्या खर्चाची चौकशी करण्याच्या मागणीकरता मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। उद्या सुनावणी होणार आहे। दरवर्षी राजपथावर 26 जानेवारीला भारतीय सेनेचे सैनिक एका खास सुरावर मार्च करतात। याला मार्शल ट्यून म्हटलं जातं। यावर्षी वेगवेगळ्या रागापासून तयार झालेली नवी मार्शल ट्यून महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि संगीताची साधना करणाऱ्या डॉक्टर तनुजा नाफडे यांनी तयार केली आहे। चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत। उद्योगपती वेणुगोपाल धूत यांना कर्ज दिल्याप्रकरणी धाड सत्र सुरू आहे। 24 तास समान पाणी योजनेअंतर्गत पुणे पालिकेकडून अत्याधुनिक यंत्राद्वारे पाणी गळती शोधण्याचं काम करण्यात येणार आहे। शहरात सध्या सुमारे पाण्याची 35 ते 40% गळती सुरू आहे। पुणे शहरातील 6 पंपिंग स्टेशनच्या विद्युत आणि देखभाल दुरुस्तीकरता पाणीपुरवठा बंद करण्यात आल्यानं पुण्याचा पाणीपुरवठा आज ठप्प होता। नागपूर विभागात सध्या 22% जलसाठा राहिला असून विदर्भात याहीपेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे। आज आणि 26 जानेवारीला मध्यरात्री परळ टर्मिनससाठी ब्लॉक घेण्यात येत असून मध्यरात्री हे काम सुरू होणार आहे। मालाड पूर्व अप्पापाडा कुरारगाव इथं प्लास्टिक बक्कल कंपनीला आग लागल्याची घटना घडली। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट, जीवितहानी नाही। नालासोपारा पूर्व इथल्या आचोय रोडवरील अंबिका अपार्टमेंटच्या टेरेसवर ठेवलेल्या सामानाला अचानक आग लागली। आगीत पूर्णपणे सामान जळून खाक झालंय। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये सेल्फी काढण्याच्या नादात पर्यटक दरीत कोसळला। यावेळी 100 फुटावर अडकल्यानं महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीने या पर्यटकाला बाहेर काढण्यात यश आलंय। धुळे महानगरपालिकेच्या वतीनं पुतळा स्वच्छता मोहिमेदरम्यान पालिका कर्मचाऱ्याचा तोल जाऊन तो खाली पडला। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता करत असताना ही दुर्घटना घडली आहे। बातमी बदलापूरची आहे। बदलापूरमध्ये चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं बदलापूरमध्ये एक खासगी शाळेची बस थेट दुकानात घुसली, जीवितहानी नाही। नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ एका कारनं बसला पाठीमागून धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय। या अपघातात पती पत्नीसह त्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला। एक जण गंभीर जखमी आहे।
नागपूरच्या मिहान परिसरात खासगी कंपनीच्या चालत्या बसला आग लागल्याची घटना घडली। यावेळी बसमध्ये चालकाव्यतिरिक्त कोणी नव्हतं, त्यामुळे अनर्थ टळला। वसईमध्ये बिग बाजारमध्ये पाकिस्तानी बनावटीचे मसाले विकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पाकिस्तानी मसाले विक्रीची माहिती मिळताच वसईच्या शिवसैनिकांनी बिग बाजारमध्ये मसाल्याची विक्री बंद करायला लावली आहे। दारू आणून न दिल्यानं सुनेला मारहाण करून तिला कीटकनाशक जबरदस्तीनं पाजून जीवे मारण्याचा प्रकार केल्याचा प्रकार खेड तालुक्यातील गोलेगाव इथं घडलेला आहे। या प्रकरणी कारवाई करण्यात येते आहे। युट्यूबवरचे व्हिडिओ पाहून देहू रोड इथे एका 21 वर्षीय तरुणानं 200 रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या, पण त्याचा हा धंदा जास्त काळ टिकला नाही। पोलिसांनी कारवाई करत बेड्या ठोकल्या। मीरा रोडच्या पेणकरपाडा इथल्या आधार ओल्ड एज होम वेलनेस सेंटर या वृद्धाश्रमात एका वयोवृद्ध महिलेला मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर येतोय। कारवाईची मागणी आहे। कुही तालुक्यातील वड शिवारात मोहफुलांची दारू बनवण्याच्या ठिकाणावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं धाड टाकली। पारधी वस्तीत अवैध दारू बनवण्याचा धंदा सुरू होता। नालासोपाऱ्यात प्रदीप मांजरे यांच्या मुलीच्या दुसऱ्या वाढदिवसाला त्यांनी साईमाला ड्रायफ्रूट सेंटरमधून केक आणला होता, मात्र केकला बुरशी आल्याचं निष्पन्न झालं। आता या ठिकाणी कारवाईची मागणी होती आहे। येत्या 28 जानेवारीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं साखर आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे। दरम्यान थकीत एफआरपी ही प्रमुख मागणी आहे। मानखुर्दमध्ये एका माकडाला इलेक्ट्रिकचा शॉक लागला आणि यात माकडाचं अर्ध शरीर जळालं होतं। वेदनेनं हे माकड बिघडत होतं। इकडे तिकडे सैरावेरा धावत होता आणि रिक्षा चालकांनी या माकडाचा शोध घेऊन त्याला दवाखान्यात नेऊन उपचार केले।